नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध आणि जागृत महाकाली मंदिराला भेट देणार आहोत। चला तर मग या पवित्र मंदिराचा सुंदर असा प्रवास सुरू करूया। हे आहे मंदिराचे भव्य प्रवेशद्वार। प्रवेशद्वारापासूनच इथे खूप सुंदर अशी दुकाने सजलेली आहेत, जिथे तुम्हाला देवीच्या ओटीच्या सामानापासून सगळं सामान मिळेल। हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे। या मंदिराचा इतिहास 13व्या शतकातील गोंड राजवटीशी जोडलेला आहे। स्थापनेची आख्यायिका अशी आहे की 13व्या शतकात गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह हे गाठींच्या आजाराने ग्रस्त होते। आजारपणामुळे ते जंगलात आश्रयाला असताना त्यांना एका गुहेत महादेवाची पिंडी व खडकात कोरलेली भव्य देवीची मूर्ती आढळली। त्या गुहेतील पाण्यात स्नान केल्यावर राजाचे आजार बरे झाले आणि राजाने कृतज्ञता म्हणून देवीची पूजा सुरू केली आणि पुढे गोंड राणी हिराई यांच्या कार्यकाळात या जागेवर भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली। हे आहे गणपती मंदिर। भाविकगण इथे पूजा करून नंतर मग देवीच्या दर्शनाला पुढे निघतात। आता आपण निघालो देवीच्या गाभाऱ्याकडे। ही आहे दर्शन रांग। इथून जाताना आपल्याला दिसतात दैत्य भगवान, ज्यांना देवी महाकालीच्या नावाने कोंबडा बकरा यांचा बळी दिला जातो। उधर मराठवाड़ा साइड के दैत्य भगवान बोलते हैं। माता के नाम से दैत्य भगवान को मुर्गा बकरे की बलि होती है और खाना निवेद्य वगैरह सब यहीं चढ़ता है। ये भगवान को चढ़ता है खाना। आमचं दर्शन झालेलं आहे आणि देवीची ओटी सुद्धा भरून झालेली आहे आणि आम्ही आता मुखदर्शनासाठी इथे बसलेलो आहोत। देवीच्या गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमध्ये शूट काही करता आले नाही। देवीच्या निद्रावस्थेतील मूर्तीचे दर्शन सकाळी आणि सायंकाळी आरतीच्या नंतर अर्धा तास सुरू असते। देवीचे दर्शन करून आल्यानंतर इथे देवीच्या पावलांची पूजा केली जाते। परिसर अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे। येथे येताच मनाला एक वेगळीच अशी प्रसन्नता जाणवते। माझ्या मुलांना सुद्धा खूप छान वाटलं। इथे खूप मजा आली त्यांना। आपल्या बाबासोबत खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि फोटोसुद्धा काढलेत। हे मंदिर चंद्रपूरचे आराध्य दैवत मानले जाते आणि दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात। चैत्र नवरात्रीमध्ये तर इथे खूप मोठी यात्रा असते, तेव्हा खूप दूरदूरवरून भाविक येतात, जसे नांदेड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मराठवाडा। निघता निघता हनुमानजींचे आणि शनिदेवांचे दर्शन झाले। महाकाली मंदिराचा इतिहास खूप जुना असून हे मंदिर चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक आहे। आजचा महाकाली मंदिराचा हा सुंदर प्रवास तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात।